तर इकडे मुंबईच्या पश्चिम उपनगराच्या वेशीला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात सुद्धा गेले काही दिवस जे सुरू आहेत आणि मुंबईकरांची झोप उडवली, कारण मागच्या 2 महिन्यात भूकंपाच्या धक्क्यांनी तब्बल 7 दिवस पालघर हादरले। मुंबईच्या शेजारीच भूकंपाचा सिलसिला। 2 महिन्यात 7 दिवस पालघर हादरलं। भूकंपाच्या भीतीखाली जगतंय पालघर। मुंबईच्या पश्चिम उपनगरीय वेशीपासून म्हणजेच दहिसर पासून अवघ्या 46 किलोमीटरवर असलेला पालघर जिल्हा मागील काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली जगतोय। मोकळ्या आकाशात शाळा भरतायत, चेहऱ्यावर भीती घेऊन पोरं शिकायचा प्रयत्न करतायत। मरणाचं भय कडाक्याच्या थंडीतही घरात झोपू देत नाहीये। इथं सतत बसणाऱ्या हादऱ्यामुळे आमचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे आणि दिवसभर काम करून ज्यावेळी आम्ही घरी येतो संध्याकाळी, त्यावेळी लहान मुलं आहेत, म्हातारे, त्यांना घेऊन आम्हाला बाहेर थंडीमध्ये कुडकुडत पूर्ण रात्रभर काढावी लागते। या भीतीमागे आहेत मागील 2 महिन्यात झालेले 7 भूकंप, ज्या भूकंपाच्या भीतीनं एका चिमुरडीचा जीवही घेतलाय। ही दृश्य पालघरवासियांच्या या भयामागचं कारण सांगण्यासाठी पुरेशी आहेत, पण तरीही या भयाच्या थोडं खोलात जाऊ। डिसेंबर महिन्यापासून पालघरमध्ये भूकंपाचा सिलसिला सुरू झालाय। 1 डिसेंबर 2018 ला 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केलचे 2 हादरे बसलेत। 4 डिसेंबर 2018 ला 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। त्यानंतर 7 डिसेंबरला 2.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला। 10 डिसेंबर 2018 ला 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केलचे 2 धक्के बसलेत। त्यानंतर जानेवारी महिन्यात 20 तारखेला 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि लगेचच 4 दिवसांनी म्हणजेच 24 जानेवारी 2018 ला 3.4 रिश्टर स्केलचा पुन्हा भूकंप झाला। त्याच्या पुढच्याच महिन्यात पालघर पुन्हा हादरलं। 1 फेब्रुवारी 2019 ला 3.3, 3.0 आणि 4.1 रिश्टर स्केलचे 3 हादरे बसलेत। निसर्गाच्या या वारंवार होणाऱ्या प्रकोपामुळे पालघरच्या विविध भागांमध्ये सध्या भीतीचं सावट आहे। पालघरमधील धुंदलवाडी, दाबचरी, चिंचले, सासवण, कासा, चारोटी, चिंचणी, बोर्डी, झाई, बोरगाव या परिसरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। या ठिकाणी जवळजवळ 3 महिन्यापासून भूकंप झाल्या कारणाने सगळे जे इमारती आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जरी 5 रिश्टर स्केलचा जरी भूकंप आला तरी ते या ठिकाणी सगळी जी घरं आहेत ती या ठिकाणी पडून जातील। भीतीला कवटाळून जगणाऱ्या पालघरवासियांना आज काहीसा दिलासा मिळालाय, कारण अखेर प्रशासनाला जाग आली आहे आणि NDRFची टीम मदतीसाठी पालघरमध्ये दाखल झाली आहे। पण मुंबईपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या भयकंपांमुळे मुंबईकरांनाही धोक्याची घंटा ऐकू येऊ लागली आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।